जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईतून बातमी येते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी अतिशय दिलासादायक बातमी. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अतिशय महत्त्वाची, शिवसैनिकांना आनंदित करणारी अतिशय महत्त्वाची बातमी बघणार आहोत. ठाकरे घराण्यातील हा नवीन चेहरा हुकमी एक्का अखेर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मैदानात येणार, सभा गाजवणार. नेमकं कोण आहे ठाकरेंच्या घराण्यातून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार? आपण सविस्तर बघणार आहोत की तो कोणता व्यक्ती आहे. सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. मुंबई महानगरपालिका ही आपल्या हातात असावी असं प्रत्येक पक्षाचं स्वप्न असतं. नरेंद्र मोदींपासून अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई जिंकण्यासाठी अतिशय अनेक ठिकाणी ताकद लावलेली दिसत आहे. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंनीसुद्धा सत्ता आणि पैसा या निवडणुकीसाठी लावल्याची महत्त्वाची बातमी येत आहे. शिवसैनिकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे ठाकरे कुटुंबाला मुंबईत जसं मोठं स्थान आहे, जसं ठाकरे कुटुंबातील एक जरी सदस्य निवडणुकीच्यासाठी रणमैदानात उतरला किंवा प्रचारासाठी फिरला तरीसुद्धा त्यांचं वजन हे इतर पक्षांपेक्षा जास्त असतं. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे शाखानिहाय प्रत्येक ठिकाणी बैठकी घेत आहेत. आदित्य ठाकरे यांनी गेल्यावेळी जसं महत्त्वपूर्ण जे कार्य मुंबई महानगरपालिकेच्या वेळी केलं होतं आणि शिवसेनेचा विजय खेचून आणला होता, त्याचप्रमाणे आता हा ठाकरे घराण्यातील एक नवीन चेहरा, ज्याला महत्त्वाची जबाबदारी या निवडणुकीमध्ये मिळालेली आहे. मुंबई महानगरपालिकेतील 227 वार्डांच्या मध्ये ज्या महत्त्वपूर्ण आणि अशा ज्या शाखा आहेत जेथून अतिशय महत्त्वाचा विजय ठाकरेंना मिळणार आहे व इतर ठिकाणी ज्या ठिकाणी अनेक अडचणी आहेत अशा ठिकाणी हा चेहरा उतरवला जाणार आहे. तो चेहरा म्हणजे तेजस उद्धव ठाकरे. तेजस उद्धव ठाकरे यांना लवकरच लॉन्च केलं जाणार असून तेजस ठाकरे हे आक्रमक स्वरूपाचे आहेत. ते तरुणांना सोबत घेऊन भाजपाविरोधात जे प्रत्येक पक्ष करतो, म्हणजेच भाजपाच्या जे काही कार्यकर्ते आहेत आणि नेते आहेत त्यांच्या विरोधात प्रत्येक ठिकाणी भेट देऊन शिवसैनिकांना आत्मविश्वास देतील आणि निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी ते निभावतील असं सांगितलं जात आहे. तेजस ठाकरे यांचा मूळचा स्वभाव हा आक्रमक आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं की तेजस ठाकरे हा माझ्यासारखाच आक्रमक आहे आणि तो जेव्हा राजकारणात येईल त्यावेळी तो मोठमोठे कार्य करेल असंही ठाकरेंनी सांगितलं होतं. म्हणूनच तेजस ठाकरेंच्या लॉन्चिंगसाठी अनेक शिवसैनिक गेल्या अनेक वर्षापासून ते उत्सुक होते आणि आता ती महत्त्वाची जबाबदारी आता उद्धव ठाकरेंनी पेलली आहे आणि आता तेजस ठाकरेंना लॉन्च करण्याची वेळ आलेली आहे. भारतीय विद्यार्थी सेना किंवा युवा सेनेच्या माध्यमातून तेजस ठाकरेंवर जे शिवसैनिक आणि जनता प्रेम करेल, जसं बाळासाहेबांवर जनतेने प्रेम केलं तसं उद्धव आणि आदित्य यांनासुद्धा प्रेम मिळालं आणि आता तेजस ठाकरे यांना लॉन्च करून मुंबई महानगरपालिकेतील अतिशय महत्त्वाची ही बातमी आपल्याकडे आलेली आहे. त्यामुळे भाजपाच्या युवा नेता आणि शिंदेंच्या युवा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. कारण एका बाजूला उद्धव ठाकरे, दुसऱ्या बाजूला रश्मी ठाकरे, तसेच आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आता मैदानात उतरले आहेत आणि ठाकरे कुटुंबाला मुंबईत अतिशय मोठा मान आहे. जिथे जिथे ठाकरे जातात तिथे गर्दी होतेच. त्यामुळे भाजपाने आणि केंद्रीय नेतृत्वाने कितीही पैसा लावला तरी मुंबई महानगरपालिका ही आपल्याकडेच असणार असं दोन्ही ठाकरे बंधूंनी सांगितलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचं कुटुंब, आदित्य ठाकरे यांचं कुटुंब हे मैदानात उतरल्यानंतर आता भाजपा शिंदे गटाच्या पायाखालचीच वाळू सरकणार यात काही शंका नाही. आणि म्हणूनच तेजस ठाकरे आता शाखानिहाय बैठका घेणार आहेत, शिवसैनिकांना भेटणार आहेत. ज्येष्ठ शिवसैनिक आणि तरुण युवा सैनिक यांच्यातला दुवा म्हणजेच तेजस ठाकरे हे होतील आणि लवकरच चांगली बातमी, महत्त्वाची बातमी शिवसैनिकांना मिळेल. पुढील 8 ते 10 दिवसात तेजस ठाकरे यांचं जे लॉन्चिंग होणार असल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तेजस ठाकरे यांच्या
आगमनामुळे उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेत फायदा मिळेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.